श्री स्वामी समर्थ मंडळी, रोज रोज तेच तेच कांदा पोहे खाऊन कंटाळा आला की नाही. मग आपण आज पोह्यांची वेगळी रेसिपी आज बनवूयात. त्यासाठी मी इथे एक बाउल भरून पोहे घेतलेले आहेत आणि ते पोहे मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी काय केलं, पाणी घातले आणि हे स्वच्छ असे धुवून घेतले इथं. आणि आता हे थोडा वेळ काय करायचे, भिजत घालायचे आणि की जेणेकरून ते छान असे मऊ होतील. आपल्याला ते काय करायचे, कुस्करून घ्यायचे. आता आपली इथं पोहे छान भिजलेले आहेत. आता त्याचं काय करायचे, छान असे कुस्करून घ्यायचे की जेणेकरून त्याचं चांगलं असं पीठ तयार होईल. अशा पद्धतीने ते कुस्करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आता मी इथं काय केलेलं आहे, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे छोटे छोटे 2 बटाटे आहेत. आता तुमच्याकडं जर मोठा एकच बटाटा असला तर तो उकडून घेतला तरी चालेल. मी इथं 2 छोटे साईजमध्ये असल्यामुळे इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्या बटाट्यांची काय करायची, साल काढून घ्यायची आहे. आणि आता आपले बटाट्यांची साल काढून झाली आहे. आपण आता एका खिसणीवरती काय करायचं आहे, खिसून घ्यायचे. आपण जे पोहे कुस्करून घेतलेले आहेत की नाही, अगदी त्याच्यामध्येच हे बटाटे पण खिसून घ्यायचे आहेत. इथं बटाटे, दोन्ही बटाटे आपले आता खिसून झालेले आहेत. आता आपण काय करूया, काही मसाले त्याच्यामध्ये ॲड करूयात. तर ह्या मसाल्यामध्ये मी काय केलं आहे, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ते घालायचे त्याच्यामध्ये. नंतर इथं ओवा आणि जिरं पण घातले. नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही हवं असलं तर एखादा कांदाही बारीक चिरून त्याच्यामध्ये घालू शकता. मी इथं कांदा आज घातलेला नाही आहे, पण कांदा घातला तरी चालेल. फक्त तो बारीक चिरून घेतला पाहिजे. आणि आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, एकत्र असे मळून घ्यायचे आहेत. एकदम छान अशी आपण कणिक कशी मळतो, अगदी तसं ह्याचं पोह्यांची अशी कणिकच आपल्याला इथं मळून घ्यायची, किंवा हे पीठ पोह्यांचं असं मळून घ्यायचं आहे. आता आपलं इथं पोह्यांचं आणि बटाटे छान अशी इथं मळून झालेले आहे. आपण आता ह्याच्या काही करूयात, छोट्या छोट्या अशा टिक्क्या करून घेणार आहोत. तर आता ह्या अशा पद्धतीने इथं पोह्यांच्या काय करायचं आहे, अशा टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता इथं मी काय केलं आहे, सर्व टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या पोह्यांच्या. आता इथं गॅसवर काय करायचं आहे, तवा मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तेल सोडायचं आहे. आणि ह्या सर्व पोह्यांच्या टिक्क्या आहेत की नाही, त्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तशा डीप फ्राय पण करू शकता, पण त्या जास्त तेल पितात, त्याच्यामुळं इथं शालो फ्रायच करून घ्यायच्या. ह्या त्यामध्ये उकडलेला बटाटा असतो, त्याच्यामुळं शालो फ्राय केलेल्याच कधी पण चांगल्या. आणि हो, ह्या ज्या टिक्क्या आहेत की नाही, त्या एकदम गडद काळ्या अशा होत नाहीत बरं का. एकदम तांबूस रंगावरच अशा त्या भाजल्या जातात. अगदी उलट्या पालट्या करून त्या तांबूस रंगावर अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्या इथं टिक्क्या इथं छान अशा तांबूस रंगावर भाजले गेलेल्या आहेत. एकदम छान अशा ह्या टिक्क्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊयात. पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे या टिक्क्यांना. तर आपल्या इथं टिक्क्या भाजून झालेल्या आहेत किंवा शालो फ्राय करून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने पोह्याच्या टिक्क्या तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.